भावना गवळी. सभापतीजी, अत्यंत गंभीर मुद्दा आहे की महिलांच्या हेल्थच्या बाबतीत असो किंवा ज्या महिला थोडक्यात मांडा. सगळे मंत्री माझ्याकडे बोट करून बोलतायत की आम्ही इतक्या वेळ बसलो, आमचा प्रश्न कधी येईल. त्या महिलांच्या बाबतीमध्ये जे काही आरोग्य अधिकारी आहे, DHO वाशिमचं एक उदाहरण मी या निमित्ताने सांगू इच्छिते की DHO वाशिम यांनी मागच्या काळामध्ये ज्या त्यांच्या आरोग्य अधिकारी आहेत मनीषा चव्हाण यांच्या संदर्भामध्ये त्यांनी जे काय प्रकार केला तो प्रकार मला या ठिकाणी सांगणं शक्य नाही, कारण त्या भाषेमध्ये मी बोलू शकत नाही. त्या महिलेला त्रास दिला, तिचा छळ केला, तिने तक्रार दिली पोलीस स्टेशनमध्ये, वाशिम पोलीस स्टेशनला. दुसरी महिला आहे कराड नावाची, तिला तर इतक्या घाण शब्दामध्ये, इतक्या घाण, मी हा व्हिडिओ राज्यमंत्री ताईंना सुद्धा त्या मगाशी दाखवलाय काल. आणि तुम्हाला मी सांगते की झिंगाट गाण्यावरती डान्स करणं असोत किंवा राम लखन गाण्यावरती डान्स परिचारिका दिनानिमित्त हे सगळे प्रकार घडतात, महिलांवरती अत्याचार होतात. ज्या तुमच्या महिला कर्मचारी आरोग्य विभागामध्ये काम करतात असे अधिकारी त्यांना वेठीस धरतात. मी जास्त लंब तुम्हाला या ठिकाणी विश्लेषण देणार नाही, पण काही कागदपत्र माझ्याकडे आहेत, काही व्हिडिओ माझ्याकडे आहेत. अशा अधिकाऱ्यांना तात्काळ तुम्ही निलंबित करणार का, हा माझा प्रश्न आहे. की ज्या आरोग्य विभागाला बदनाम करतायत, महिलांना बदनाम करतायत, त्यांचा छळ करतायत आणि त्यांना वेगळ्या वेगळ्या गोष्टीची मागणी त्यांच्याकडनं करतायत. माझा सरळ प्रश्न एकच आहे सभापती महोदय आपल्या माध्यमातून, की मंत्री महोदय अशा या DHO वरती आणि जे काय तालुका अधिकारी आहेत त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करतील का. मी व्हिडिओ पण आपल्याकडे या ठिकाणी सबमिट करणार आहे. धन्यवाद. मंत्री महोदय. सन्मान्य सदस्य, सभापती महोदय, सन्मान्य सदस्य भावनाताई गवळेंनी या ठिकाणी जो मुद्दा मांडला, खरं तर हा विषय आपल्या म्हणजे आता चला त्यामुळे त्याची कल्पना नाही, परंतु आपण मांडला आहे. त्याच्यामध्ये जे काय आक्षेप अशा पद्धतीच्या जे काय आपल्याकडे त्याच्याबद्दलचे आक्षेप असेल तो आपण आम्हाला द्या, तात्काळ त्याच्यावरती आपण चौकशी करून कारवाई करतो. उदय सामंत साहेब. मंत्री महोदय आपल्याला काय म्हणायचे. महोदय माझी विनंती आहे आपल्याला, तुमचा प्रश्न नाही ना, दुसरा प्रश्न 45 मिनिटं साहेब चाललाय. मंत्र्यांनी अभ्यास केलाय नाही केला हा साहेब दृष्टिकोन बाजूला राहू दे. सगळ्यांनी सन्माननीय सदस्यांनी मुद्दा जो मांडला तो मी असा वेगळा कुठचा तरी आहे किंवा तो योग्य नाही असं मी म्हणत नाही, परंतु निदान दर दिवशी 10 प्रश्न जर झाले तर 10 ठिकाणच्या लोकांना न्याय मिळू शकतो ना. त्याच्यामुळे माझी विनंती आहे, आणि म्हणून मागाशी जो बच्चूभाऊनी हाच मुद्दा मांडला होता की जर प्रश्न तर लवकर संपली तर अनेक लोकांना न्याय मिळू शकतो. माझं सुद्धा तेच म्हणणं आहे. आज शेवटचा दिवस आहे, सगळे मंत्री अभ्यास करून आलेत आणि त्यांचा प्रश्न लागत नाही म्हणून त्यांना चिंता आहे, आणि म्हणून त्यांची चिंता राहू नये. अभ्यास चांगला केलेला तो सदनाच्या उपयोगात यावा आणि म्हणून प्रश्न लवकर व्हावेत, ही अतिशय रास्त भावना सामंत साहेब आपण मांडलेली आहे. माझा प्रयत्न तसाच आहे आणि आता सगळ्यांनी त्याला सहकार्य करावं. प्रश्न क्रमांक 4 9100 विक्रम काळे. सभापती महोदय, प्रश्न क्रमांक 9100. सभापती महोदय छापल्याप्रमाणे. सभापती महोदय, आता हे उत्तर उसनवारी मंत्री देणार आहेत. जलसंधारण मंत्री नाही आहेत, राज्यमंत्री पण नाही आहेत. मला वाटतं आपल्याकडे विनंती केली राखीव ठेवा असं मला कळालं, पण आता मंत्री महोदय उत्तर देणार आहेत. त्यांचं समाधान माझे ते समाधान करणार नाही त्याची मला जाणीव आहे. पण सभापती महोदय, मी तर विचारतोय, प्रयत्न ते करतील, पण प्रश्न अतिशय गंभीर आहे. हा माझ्या मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्याचा प्रश्न आहे सभापती महोदय. साधारणपणे गेल्या ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये जी अतिवृष्टी झाली त्याच्यामुळं जवळपास 3000 पाझर तलाव असतील, मध्यम प्रकल्प असतील किंवा कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे असतील, याचं प्रचंड नुकसान झालं. आणि आता यावर्षी पाऊस कमी पडणार आहे, शेतकरी हवालदिल आहे. त्याच्यामुळं सभापती महोदय, शासनाकडून उत्तरामध्ये जे दिलंय त्याच्यामध्ये फक्त 196 कामं पूर्ण झाली, म्हणजे जवळपास 1406 मान्य केलंय सरकारनं की 1406 या सगळ्या बंधाऱ्याचं वगैरे नुकसान झालेलं आहे. आणि मसलगा तालुका, निलंगा जिल्हा, लातूर ह्या मध्यम प्रकल्पात सुद्धा मोठी बेग पडल्यामुळं गेल्या वर्षी साठलेलं पाणी सोडून द्यावं लागलं. म्हणजे आजपर्यंत म्हणजे नवीन पावसाळा आला तरी हे कामं सगळी पूर्ण होऊ शकले नाही. आता पाऊस कमी पडणार आहे, खरं म्हणजे ही कामं तातडीनं व्हायला पाहिजे होते आणि येणारं का पाणी आहे ते अडवून ठेवायला पाहिजे होतं, पण ते सरकारकडून झालेलं नाही. त्यामुळं ही जी सगळी दुरुस्ती आहे आणि विशेष करून मसलगा प्रकल्पाची जी दुरुस्ती आहे त्याबाबत
मग सन्माननीय जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेब यांनाही आम्ही भेटलो होतो, त्यांनी सांगितलं होतं बैठक घेऊ, पण तीही बैठक झाली नाही. त्याच्यामुळे सभापती महोदय, आपसात बोलू शेतकरी नका. प्रचंड अडचणीत आहेत. त्यामुळे याबाबत शासनाची काय भूमिका आहे, हे सगळी कामं कधी पूर्ण होणार आहेत का? हा पावसाळा असाच जाऊन ते पाणी वाया जाणार आहे आणि शेतकऱ्यांच्या पोटी निराशाच येणार आहे का? मंत्री महोदय. सभापती महोदय,